ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट। या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्य दिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्य दिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट। रेडी पोझिशन सह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। नमस्कार, मी अजय जोशी, राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातल्या पावसाच्या अपडेट आम्ही राज्य माझा न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूरकरांपर्यंत पोहोचवत आहोत। सध्या मी आहे बदलापूरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या म्हणजे कात्रप आणि बेलवलीला जोडणाऱ्या भुयारी मार्गामध्ये। भुयारी मार्ग जर आपण बघितलं तर भुयारी मार्ग पूर्णपणे आपल्याला काठोकाठ भरल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। जवळपास आज 24 तास झाले बदलापूर शहरामध्येच नाही तर ठाणे जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जो जोर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि भुयारी मार्गात जर आपण बघितलं तर काठोकाठ पाणी भरलेलं आहे आणि या ठिकाणी पंप देखील रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे। मात्र पावसाचा जोर असल्यामुळे पाण्याचा फ्लो कमी होत नाहीये। जेवढं पाण्याचा उपसा होतोय तेवढंच पाणी पुन्हा भुयारी मार्गामध्ये जमा होतोय। त्यामुळे भुयारी मार्ग जो आहे तो कुठेतरी रिकामा होत नाही। आपण जर बघितलं तर थोड्या वेळापूर्वी भुयारी मार्ग हा जास्त भरलेला होता। ही जी लेवल आहे ही लेवल आपण भुयारी मार्गाची बघू शकतो। इथपर्यंत हा भुयारी मार्ग भरलेला होता। मात्र आता जो आहे तो भुयारी मार्ग थोडा कुठेतरी रिकामा झालेला आहे। मात्र हा भुयारी मार्ग सुरू होण्यास किमान 12 ते 14 तासांचा कालावधी लागू शकतो। आणि या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून 2 पंप बसवण्यात आलेले आहेत। त्या पंपाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा केला जातो आणि शेजारी असलेल्या नाल्यामध्ये तो उपसा जो आहे पाण्याचा तो सोडला जातो। मात्र हा जो नाला आहे हा नाला सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणून नाल्यात देखील पाणी जात नाही आणि ते तेवढ्याच फोर्सने पाणी पुन्हा रिटर्न येतं आणि भुयारी मार्ग जो आहे तो रिकामा होत नाही। या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंप जो आहे तो चालू केला जातो। मात्र पावसाचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे भुयारी मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि वाहतुकीचा जो दबाव नियंत्रण आहे तो पूर्णपणे आता स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरती भार जो आहे वाहतुकीचा तो आलेला आहे। एकमेव उड्डाणपूल आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा। मात्र वाहतूक कमी असल्यामुळे नागरिक जे आहेत ते घराच्या बाहेर पडत नसल्यामुळे वाहतूक कोंडी कुठेतरी बदलापूर शहरामध्ये आज झालेली नाहीये। मात्र भुयारी मार्ग जर बंद पडला तर बदलापूर शहरामध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळतं। शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। हा जो मार्ग आहे हा शाळेच्या बससाठी म्हणजे बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या महत्त्वाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या बस ज्या आहेत या भुयारी मार्गातून ये जा करत असतात। आणि बेलवलीतल्या असतील, वडवलीतल्या असतील, वालिवली असेल, एरंजाड असेल या परिसरातले नागरिक जे आहेत ते या भुयारी मार्गातून मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करतात। कारण बदलापूर पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी हा एकमेव सोपा असा मार्ग आहे। मात्र पावसाच्या जोरामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद पडल्याने या ठिकाणी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। वाहन चालकांना या ठिकाणी सांगण्यात येते की कुठल्याही प्रकारे वाहन पाण्यामध्ये घालू नये आणि वाहन चालक जे आहे ते या ठिकाणी U-टर्न घेऊन आपल्याला पुन्हा जाताना दिसतात आणि फिरून ते बदलापूर पश्चिमेला जातात। म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाचा जो मार्ग आहे तो एकमेव मार्ग जो आहे तो या ठिकाणी वाहन चालक वापरत आहे। आणि आपण जर बघितलं हा जो नाला आहे या नाल्यामध्ये चिखलोली डॅमचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं आणि त्याच डॅमचा तो डॅम देखील पूर्णपणे ओव्हरफ्लो झाल्याने बदलापूर शहरातले नदी नाले जे आहेत ते या ठिकाणी ओसंडून वाहत आहे। थोड्याच वेळापूर्वी आपण जर बघितलं तर शनीनगरचा जो पूल होता तात्पुरत्या स्वरूपात पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला तो देखील पूर्णपणे वाहून गेलेला आहे। आणि बदलापूरकरांना आता पूर्व आणि पश्चिमेला ये जा करण्यासाठी एकमेव असा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल उरलेला आहे। कारण भुयारी मार्ग जर आपण बघितलं तर पूर्णपणे या ठिकाणी भरलेला आहे आणि हा भुयारी मार्ग रिकामा होण्यासाठी जवळपास 12 तासांचा कालावधी लागू शकतो। कारण पावसाचा जोर किती असेल कसा असेल यावरती हे सर्व अवलंबून आहे। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। जवळपास पुढचे 6 तास जे आहेत ते पावसाचे धोक्याचे सांगण्यात आलेले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। प्रशासन सज्ज आहे। भुयारी मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी रेल्वे प्रशासन काम पाहत आहे तर बदलापूर शहरातील इतर ठिकाणी आहे पालिका प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम पाहिलं जात आहे। आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो भुयारी मार्ग जो आहे तो पूर्णपणे काठोकाठ भरलेला आहे। त्या बाजूला देखील काही वाहन चालक आहेत ते येऊन पुन्हा रिटर्न जात आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर भुयारी मार्गात पूर्णपणे ही वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आणि बदलापूर शहरातील अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। कात्रपचा चौक असेल किंवा गणेश चौक असेल किंवा अजून बघितलं रमेशवाडी असेल, बॅरेज रोड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। पनवेल हायवे परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। एकेरी वाहतूक कल्पतरू सोसायटीच्या बाहेर करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच
बदलापूर शहराला पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे आणि बदलापूर शहरात पाणीच पाणी झालेलं आहे। नक्कीच पूर परिस्थिती उद्भवलेली नसली तरी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। वाहन चालक आपण बघितलं तर इथपर्यंत येऊन पुन्हा युटर्न मारून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच हा वाहन जो भुयारी मार्ग आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। सर्वच वाहन चालकांसाठी हा भुयारी मार्ग जो आहे तो अतिशय सोयीस्कर ठरतो बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला ये जा करण्यासाठी। मात्र हा भुयारी मार्ग या ठिकाणी बंद पडल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ होत आहे। त्यांना मोठा वळसा घालून बदलापूर पश्चिमेला यावं लागते, कारण ह्या भुयारी मार्गामुळे वाहन चालकांचा जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा फेरा असतो। मात्र आता भुयारी मार्ग पूर्णपणे बंद असल्याने वाहन चालकांना मोठा वळसा घालून शहरात यावं लागतंय। नक्कीच संपूर्ण पावसाच्या ज्या अपडेट्स आहेत आम्ही तुम्हाला राज्य माझा न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत राहू। ही जी बातमी आहे आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। राज्य माझा न्यूजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।